Welcome to Nepwala. Like this video, share it with friends, and subscribe for more. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची एक्सरसाइज. इथे मी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहून देते. हे तुम्हाला परीक्षेतसुद्धा हेल्पफुल होणार आहे आणि तुम्ही हे नोटबुकमध्ये नोट डाऊन करून लर्न करून एक्झाममध्ये पण ही आन्सर्स लिहू शकता. आता ह्या एक्सरसाइजमध्ये मी तुम्हाला सायमल्टेनियसली काही क्वेश्चन्स मार्क करून देणार आहेत, जी 100% वाचली तर तुम्हाला एक्झाममध्ये स्कोर करायला हेल्प होईल, जेणेकरून तुम्हाला मोस्ट प्रोबेबली फुल मार्क्स पण मिळू शकतात. जर तुम्ही माझे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण फॉलो केलेत तर डेफिनेटली यू कॅन स्कोर अ व्हेरी गुड स्कोर. ठीक आहे, तर सुरू करूयात आपण एक्सरसाइज. तर पहिला क्वेश्चन आपण बघूयात. मॅच द फॉलोइंग करेक्टली. इथे मी तुम्हाला मॅच करून पण दाखवते आणि प्रत्येक वर्डवर मी तुम्हाला त्याचं ऑप्शन पण साईडला लिहून देईल. फॉर एक्झाम्पल, जसं एक्वेटिकचं आन्सर आहे, तर एक्वेटिक यातलं कुठलं आहे तर फिश. तर मग मी इथे लिहिणार 4 आणि मी सायमल्टेनियसली लाईन पण काढते. ठीक आहे, पण हे थोडं मेसी होऊन जाईल, त्यामुळे मी तुम्हाला साईड बाय साईड आन्सर्स पण लिहून देते. लिव्हिंग इन मडी वेटलँड्स, तर कोण राहतं? वाईल्ड बफेलोज. ॲम्फिबियन्स, ॲम्फिबियन्स काय असतं आधी आपण ते लक्षात घेऊयात. ठीक आहे, ॲम्फिबियन्स आर दोज दॅट लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. तर यातलं असं कुठलं आहे? स्वॉन आहे का? नाही, तो फक्त पाण्यात राहतो. वाईल्ड बफेलो झालं, फिश झालं, त्यामुळे द आन्सर इज फ्रॉग. सो लेट्स मार्क इट. Amphibians is for frog. Floating on surface of water, असा कुठला प्राणी आहे जो पाण्याच्या सरफेसवर तरंगतो? ओके, तो आहे स्वॉन. तर आपण मार्क करून घेऊयात स्वॉन. आता या मॅच द फॉलोइंगमध्ये तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन देते आहे. दॅट इज द फर्स्ट मॅच अँड द थर्ड मॅच. हे तुम्हाला कंपल्सरी एक्झामला करून जायचं आहे, सो दॅट तुम्हाला स्कोअर चांगला इम्प्रूव्ह होईल तुमचा. ओके, चला तर मग आता आपण ऑप्शन्स पण त्याच्या बाजूला लिहून घेऊयात. सेकंडचं आहे वाईल्ड बफेलो, दॅट इज थर्ड ऑप्शन. थर्डचं काय? ॲम्फिबियन, फ्रॉग, फर्स्ट ऑप्शन. आणि फोर्थचं आहे स्वॉन, सेकंड ऑप्शन. ओके, आता नेक्स्ट आपण बघूयात. फाइंड द ऑड वन आउट अँड गिव्ह रिझन फॉर द सेम. यातलं इम्पॉर्टंट बघा, मी आधीच मार्क करून देते तुम्हाला. बी जो आहे दॅट इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. यू हॅव टू कंपल्सरी रीड अँड गो फॉर एक्झाम. आता तुम्ही एक अजून ट्रिक करू शकता की एक छोटी वेगळी नोटबुक बनवा आणि त्यात मी जे क्वेश्चन्स तुम्हाला मार्क करून देते हे तुम्ही लिहत चला. म्हणजे एक्झामच्या दिवशी तुमची ऑटोमॅटिक एक रिव्हिजन बुक रेडी असेल. तुम्हाला पूर्ण बुक गो थ्रू करायची गरज नाही. आणि नीट लक्ष द्या, मी रिव्हिजन म्हटलं आहे. वाचायचं आपल्याला एक्झाममध्ये पूर्ण असतं, बट रिव्हिजन इज द काइंड ऑफ थिंग की एक छोटासा पार्ट आपल्याला वाचून जायचा असतो. ठीक आहे, तर ती रिव्हिजन बुक जी असेल ती तुम्ही फास्ट फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन गो थ्रू करू शकता ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन, जेव्हा आपल्याला लास्ट मिनिट रिव्हिजन करायची असते. तर नेक्स्ट बघूयात आता आपण. फाइंड दी ऑड वन्स आउट अँड गिव्ह रिझन फॉर द सेम. आता इथे जर ऑड कुठला आहे त्याचं तुम्हाला रिझनसुद्धा लिहून द्यायचं आहे. काऊ, हॉर्स, गोट अँड फिश. तर यातलं ऑड मॅन आउट कुठलं आहे? सो दॅट इज फिश. का इथे रिझन मी बाजूला मेन्शन करते. बिकॉज काऊ, हॉर्स अँड गोट अदर ॲनिमल्स लिव्ह ऑन लँड. while fish
is aquatic. It lives in fish. Okay, just give me a second. Fish lives in water. ठीक आहे. माझ्याकडे थोडी जागा खाली आहे, तर मी इथे खाली हे मेन्शन करते. ठीक आहे, सो दॅट आपल्याला इझिली just a second. एचं मी इथे लिहिते आहे. फिश इज द ऑड वन आउट. आणि का? अदर ॲनिमल्स लिव on land while fish lives in water. आता बी वाला आपण आन्सर लिहूयात. बी इज मार्क्ड एज इम्पॉर्टंट. तर दिलं आपल्याला मँगो, पीपल, ग्वावा अँड कोरिएंडर. तर यातलं कुठलं ऑड वन आउट असेल? ऑफकोर्स इट इज कोरिएंडर. आता याचं रिझन काय आहे? का कोरिएंडर हे ऑड वन आउट आहे? सो लेट्स सी. अदर्स आर बिग ट्रीज with hard woody stem, but coriander is a small herb. आपण रोज वापरतो की नाही? with a soft green stem. ओके, थर्ड वन बघूयात. कॅंगरू, चीता, कॉकरोच अँड डिअर. तर यातलं ऑड वन कुठलं असेल? सो दॅट इज कॉकरोच. आता आपण रिझन बघूयात का. लेट्स राईट द रिझन हिअर. बिकॉज अदर ॲनिमल्स आर मॅमल्स. मॅमल्स म्हणजे काय आता? हू हॅव बॅकबोन. बट कॉकरोच इज नॉट अ मॅमल. तर कॉकरोच काय आहे? इट इज अन इन्सेक्ट, स्पेशली अन इन्व्हर्टिब्रेट. सो कॉकरोच इज अ insect. Invertebrate. एक मिनट. ओके, द नेक्स्ट वन. आता हे बघा, नेक्स्ट वन जे आहे ते इम्पॉर्टंट मार्क केलेलं आहे. सो प्रिसाइजली वाचून जायचं आहे. मूग, जोवार, व्हीट अँड बाजरा. तर यातलं ऑड वन कुठलं असेल? दॅट इज मूग. आपण खाली रिझन लिहूयात. मूग बिकॉज अदर आर मोनोकॉटलिडनस. There are monocotyledon. While moong is a dicot. That is dicotyledonous. स्पेलिंग मोनोकॉटलिडनस आणि डायकॉटलिडनसचं लर्न करून ठेवायचं आहे.
भरपूर ठिकाणी आपल्याला ते लागणार आहे. तर आपले मॅच द फॉलोइंग आणि ऑड मॅन आउट इथे झालेले आहेत. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट अँड देन राईट आफ्टरवर्ड्स. आणि खाली आपण त्यांचे रिझन्ससुद्धा मेन्शन केले आहेत. नाव लेट्स गो टू नेक्स्ट पेज. इथे दिलं आहे राईट ट्रू ऑर फॉल्स. तर आपल्याला जस्ट वी हॅव टू स्टेट ट्रू ऑर फॉल्स. मी तुम्हाला रिझन सांगते आहे, पण तुम्हाला इथे रिझन विचारलं नाही आहे, त्यामुळे इट्स ओके इफ यू जस्ट राईट ट्रू अँड फॉल्स. मी सांगते आहे, तुम्ही नाही लिहिलं तरी चालणार आहे. हेना मेहंदी इज अ टाईप ऑफ श्रब. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. हेना हे एक मीडियम हाईटवर वाढणारं झाड आहे, ज्याचे वुडी ब्रांचेस असतात अँड दॅट इज व्हेरी नियर टू ग्राउंड, म्हणून त्याची हाईट कमी आहे, म्हणून त्याला श्रब असं म्हणूयात आपण. आता इथे मी तुम्हाला आधी इम्पॉर्टंट मार्क करून देते. बी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला रिव्हिजन बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे. बी आहे, ई आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला तर आपण क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट वन, ट्रीज विथ टॅपरूट कोलॅप्सेस इझिली इन लाईट स्टॉर्म्स. सो दिस इज फॉल्स. आता का हे फॉल्स आहे? बिकॉज टॅपरूटचे जे स्टेम असतात दॅट आर व्हेरी हार्ड अँड वुडी अँड दे आर व्हेरी डीप इन टू द ग्राउंड. सो दिस इज प्रोबेबली फॉल्स, कारण जर डीप आहेत टॅपरूट्स तर लाईट स्टॉर्म आला तर ते पडू नाही शकत. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मँगो ट्रीज डू नॉट बेअर फ्लावर्स. आता हे बरोबर आहे का? जर आंब्याला मोहरच नाही आला तर आपल्याला आंबे मिळतील का? नाही. त्यामुळे दिस स्टेटमेंट इज फॉल्स. जर ट्रीला फ्लावरिंगच नाही झालं, फ्लावर डेव्हलप्स इन टू अ फ्रूट. इफ देर आर नो फ्लावर्स हाऊ कॅन इट डेव्हलप अ फ्रूट? बेसिक कॉमन सेन्स क्वेश्चन. पोलार बेअर्स लिव्ह इन द डेझर्ट. पोलार बेअर विल दे बी एबल टू लिव्ह इन डेझर्ट्स? पोलार बेअर हे अगदी बर्फाच्या वातावरणात वाढतात. पोलार बेअर लिव्ह इन एक्स्ट्रीमली कोल्ड स्नो कवर्ड पोलार रिजन, म्हणून तर त्यांचं नाव पोलार बेअर दिलं आहे. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. आणि जर पोलार बेअर डेझर्टमध्ये राहायला गेले तर मग उंट कुठे जाणार? सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स अगेन. सो द नेक्स्ट क्वेश्चन विल सी, सम स्पीशीज ऑफ स्नेक आर ॲम्फिबियन्स. आता हे स्टेटमेंट ट्रू आहे की नाही किंवा फॉल्स आहे की नाही हे आपल्याला माहिती असायला आधी ॲम्फिबियन्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो म्हणजे स्नेक्स आर रेप्टाइल्स. इवन वॉटर स्नेक्स ब्रीथ एअर थ्रू लंग्स. सो दे कॅनॉट लिव्ह लाईक ट्रू ॲम्फिबियन्स. ओके, therefore this statement is false. ते श्वास घेतात त्यामुळे they can't be amphibians. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. ऑब्झर्व द रिलेशनशिप इन फर्स्ट पेअर अँड कम्प्लीट द सेकंड पेअर. म्हणजे फर्स्ट पेअरचं रिलेशन हे दिलं आहे, म्हणून सेकंड पेअरचं रिलेशन काय येईल हे आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. यात इम्पॉर्टंट दोन्ही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, ते येऊ शकतात, त्यामुळे आपण रिव्हिजन बुकमध्ये सोबत लिहत चालणार आहोत. लेट्स सी. लिव्हिंग ऑन ब्रांचेस ऑफ ट्रीज दॅट इज मंकी. सो लिव्हिंग अंडरग्राउंड इज व्हॉट? सो इट कॅन बी अर्थवर्म, इट कॅन बी रॅट. हे अर्थवर्म पण बिळात राहतं आणि उंदीर पण हा बिळात राहतो, त्यामुळे अर्थवर्म और रॅट यू कॅन राईट एनी वन ऑफ देम. नेक्स्ट क्वेश्चन इज लिव्हिंग ऑन ड्राय लँड्स. सो इट इज हॉर्स. सो लिव्हिंग इन केव्स. गुफात राहणारी प्राणी कुठली आहेत? सो यू कॅन राईट हिअर लायन, और यू कॅन राईट हिअर टायगर, और यू कॅन राईट हिअर बॅट. तुम्हाला जे पण आवडेल, जे तुम्हाला लक्षात राहील ते तुम्ही लिहा. बॅट म्हणजे वटवाघूळ, नॉट आपल्या क्रिकेटची बॅट. ओके, now question number 5. Look at the following picture carefully. What information do you understand about these plants? Note down all the points in your notebook. तुम्हाला हे प्लांटचं जे फोटो दिला आहे हे नीट ऑब्झर्व करायचं आहे आणि यांचे
characteristics you can say. You have to write it in your notebook. तर आपण बघूया त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. इथे मी लिहून दिलं आहे. सो लेट्स रीड इट आउट. आता पहिले तर हे प्लांट जे आहे ते एक डायकॉटिलिडनस प्लांट आहे आणि हे आहे ते मोनोकॉटिलिडनस प्लांट आहे. दॅट इज डायकॉट अँड मोनोकॉट. का आहेत आता हे अशी? कारण दिस प्लांट गिवन इन दिस फोटो हॅज अ टॅप रूट सिस्टम. टॅप रूट सिस्टम आहे आणि हे फायब्रस रूट सिस्टम आहे. आता तुम्हाला इथे अजून काय दिसतं आहे? दिस हॅज अ मेन थिक वूड. याचं वूड बघा अगदी जाड आणि टोकदार खालून वरपर्यंत आहे. सो दिस थिक रूट ग्रोईंग स्ट्रेट डाऊन. आणि याचं बघा, याचं तर कुठलं आहेच नाही. दीज आर ऑल स्मॉल स्मॉल ब्रांचेस आणि याची हाईट पण एवढी जास्त नाही आहे. आणि याचे रूट्स पण स्ट्रॉंगली डेव्हलप आहेत का? नाही, एकदम वीकली डेव्हलप्ड आहेत. इट कन्सिस्ट ऑफ अ क्लस्टर ऑफ थिन थ्रेड लाईक रूट्स ऑफ नियर बाय इक्वल साईज. नेक्स्ट बघूयात. दीज रूट्स ग्रो डीप इन टू द सॉईल टू होल्ड बिग प्लांट्स फर्मली. आता ह्याचं तण जे आहे ते एवढं जाड आहे, त्यामुळे त्याचं वजन होल्ड करायला ग्राउंडमध्ये पण हे जे रूट्स आहे हे मोठे पाहिजे ना, नाहीतर ते जाड पडून जाईल. त्यामुळे याची जी मुळं आहेत, दीज रूट्स ग्रो व्हेरी डीप इन टू द सॉईल सो दॅट दे कॅन होल्ड द प्लांट फर्मली. आणि हे जे आहेत हे अगदी नाजूकसे डेलिकेटचे क्लस्टर लाईक्स फायबर आहेत. हेअर थिन फायबर पण आपण म्हणू शकतो. हे काय मातीच्या अगदी सरफेसला आहेत. सो दॅट they just give nutrient to the plants. Of course this also give nutrients to the plants, but still this have to hold a kind of weight and this does not, because this is a very light plant. It spreads out near surface of soil to hold soil together. याचा आपण एक व्हिडिओ पण बघूयात आता. Let's examine these two plants. This one has a tap root system. The other shows fibrous roots. Question number 6. Which characteristics would we consider to determine if a holy basil plant is a tree or a shrub or a herb? होली बेसिल प्लांटची अशी कुठली कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की आपण ते डिटरमाइन करू शकतो की ते ट्री आहे किंवा ते श्रब आहे किंवा हर्ब आहे. सो लेट्स सी द आन्सर. टू क्लासिफाय होली बेसिल तुलसी प्लांट वी लुक ॲट दीज कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट वी विल लुक ॲट दी हाईट. आता अजून एक सांगते, आन्सर्स हे कधी पण पॉईंट वाईज लिहा. पॅराग्राफ गेट्स टू लेंदी, जे तुम्हाला पाठ करायला पण फार डिफिकल्ट होईल. आणि जो चेकर असेल म्हणजे आन्सर चेक करतो, जर पॉईंट वाईज लिहिलं तर इट लुक्स व्हेरी नीट अँड क्लीन. आणि असंच तुम्ही जर 10वीपर्यंत मेंटेन केलं तर तुम्हाला एक सवय लागेल की 10वीचा पेपर नक्की कसा लिहायचा. दॅट इज ऑलवेज पॉईंट वाईज अँड नॉट पॅराग्राफ वाईज. सो तुम्ही आतापासून ही सवय लावली तर तुम्हाला 10वीत पण अजिबात हार्डवर्क करायला लागणार नाही. दॅट इज युअर गो टू थिंग. सो लेट्स सी दी आन्सर. हाईट. इट ग्रोज अप टू 1 to 3 feet tall, which is quite short. Stem of tulsi plant. Its stem is green, soft and flexible, not thick and woody like a tree. So it cannot be tree. And the lifespan, it lives for a short period, that is 1 to 2 years. So because it has short and a delicate green stem, the holy basil is classified as a herb. Question number 7 आहे. Explain the difference between monocotyledonous, monocot and dicotyledonous, that is dicot plant. आपण डिफरन्सिएशन पण पॉईंट वाईज आणि फीचर्स वाईज लिहिणार आहोत, सो दॅट तुम्हाला लर्न करायला पण ते इझी पडेल. आणि जो पेपर चेक करतो त्याला जर पॉईंट एकदम ठळक दिसले, सो ही विल गिव यू गुड मार्क्स. लेट्स सी फीचर्स मोनोकॉटिलिडन्स अँड डायकॉटिलिडन्स. सो फीचर्समध्ये आपण घेतले सीड, रूट्स आणि लीव्स. लेट्स सी. सीड्स कॅनॉट बी डिवायडेड इंटू 2 equal halves. फॉर एक्झाम्पल मेज, राईस आणि व्हीट. आता जसं मक्याचं कणीस तुम्ही घेतलं त्याला खूप सारे वेगळे वेगळे सीड्स असतात,
2च सीड्स असतात का? दे हॅव मेनी सीड्स. मोनो. दे कॅनॉट बी डिवायडेड इंटू हाफ. तांदूळाचा दाणा तो अखंड असतो ना, त्याला तुम्ही मधनं तोडू शकतात का इक्वल हाफ्समध्ये असं, किंवा हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली? पॉसिबल नाही आहे ते. आता डायकॉटलिडनसचं बघू. सीड्स कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हाफ्स और कॉटलिडॉन. फॉर एक्झाम्पल ग्राम, पी और मँगो. आता ग्राम म्हणजे चिकपी, दॅट इज चना. चण्याला अगदी मधनं आपण तोडू शकतो. किंवा शेंगदाणा, ग्राउंड नट, कॅन बी ब्रोकन डाऊन इंटू 2 पीसेस. मटारचे दाणे, पी. आणि मँगो, मँगो सीड कधी तुम्ही मधनं तोडले ते 2 हाफमध्ये डिवाइड होते. They have fibrous root system, and in dicot they have a tap root system. Monocot मध्ये leaves venation कसं असतं? Leaves have a parallel venation, straight lines. For example, this is the parallel venation, straight lines. आणि तेच जर तुम्ही इथे बघितलं डायकॉटमध्ये तर इट हॅज रेटिक्युलेट वेनेशन्स, मेश लाईक. पिंपळाच्या पाण्याचं झाड बघितलं ना, सगळं नेट स्ट्रक्चर्ड असतं. Next question. What is the habitat of a duck and why? Duck lives in an aquatic habitat like pond, lake, rivers and wetlands. Why? Their bodies are specially adapted to water. They have webbed feet that act like oars to help them swim easily. Their feathers have an oily coating that prevents them from getting soaked or heavy in the water. Next question is, observe any 5 animals in your surrounding and determine their habitat. Here are 5 common examples you can easily determine. Stray dogs or cat. They are having a terrestrial habitat. They live on land. House sparrow or crow. They have aerial habitat. They spend most of their times on trees or flying in the air. Frog is an amphibious habitat. It lives both on land and water. Earthworm is subterranean habitat. It lives underground in the soil. And ant have a terrestrial habitat. Lives on ground. आता ऑन ग्राउंड म्हणजे काय, जमिनीवर राहतात का? नाही, इनसाइड सॉइल अँड हिल्स. This is your question number 9, and here your chapter ends. Do let me know in the comments if you have any doubts, and like, share and subscribe. Thank you. Make sure to like and share this video, and subscribe for more great content. Stay tuned for the next video.